इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला त्रास झाला, परंतु जर दुसरी बाजू त्याची आहे की हा महाराष्ट्रातला मालक वर्ग होता जो पहिल्यांदा मुंबईमध्ये आला होता, ज्यांच्या जीवावरती ही मुंबई ही महाराष्ट्रामध्ये आहे, आणि मग अशा लोकांनी येऊन जर कुणाला त्रास होत असेल तर त्यांनी महाराष्ट्र सोडून जावं, माझं तर साधं म्हणणं आहे. कारण या महाराष्ट्रासाठी मुंबईसह महाराष्ट्रासाठी 105 ते 107 लोकांचे हुतात्मे गेलेले, आणि त्यांचे जर आज नातवंड किंवा मुलं जर मुंबईमध्ये त्यांच्या आंदोलन मागण्यासाठी येत असेल तर बाकीच्या लोकांना जर त्रास होत असेल तर त्यांनी त्या काळापुरतं तरी बाजूला सोडून जावं. कारण या महाराष्ट्राला बनवण्यामध्ये ह्या लोकांचा हातभार आहे. आजही आपण जे खातो ते अन्नधान्य असेल किंवा फळभाज्या असेल हे बनवणारेच हे शेतातनं आलेले हे शेतकरी वर्ग होते. त्यामुळे ते कुठेही राहू शकले, कसेही राहू शकले, कुठल्याही परिस्थितीमध्ये राहू शकले, कारण ती त्यांची रोजची राहण्याची पद्धत आहे. आपल्याकडे 5 स्टार आणि जी एअर कंडिशन संस्कृती आहे त्यांना ते वाटत असेल की हे असे होते तसे होते, पण नाही, हाच महाराष्ट्राचे मालक होते आणि ते त्या आंदोलनाला आले होते आणि जातेवेळी देखील त्यांनी कुणालाही कसली इजा न देता ते निघून गेले. हे सांगून की जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही परत येऊ.